हाय, हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी जोशना तुमचं माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. आणि आज इथे पूजा सुरू आहे. कारण आज आहे सोमवार आणि अमावस्या पण आहे. अमावस्या 12 वाजता सुरू होणार आहे आणि उद्या ती म्हणजे मंगळवारी सकाळी 8-8:30लाच ती संपणार आहे. तर मग मी आजच पूजा करून घेते. मला माहीत नाही की उद्याची कॅलेंडरवर उद्या पण दाखवली आहे आणि आज पण आहे. पण आज पूर्ण दिवस अमावस्या आहे म्हणून मग मी आजच हळदीचं लेपन वगैरे करून घेणार आहे. अमावस्येच्या दिवशी हळदीचं लेपन उंबरठ्यावर केलं जातं. तर मी याचीच तयारी इथं करून घेत होती. हळद आणि त्यात थोडं चंदन मिक्स केलं आणि गोमूत्र टाकलंय. गोमूत्र हे फार पवित्र असतं आणि हळद ही तशीच पवित्र असते म्हणून मग हळद आणि गोमूत्राचं इथं लेपन करून घेतलंय आणि उंबरठ्याला आता स्वच्छ धुवून घेते. जेणेकरून जी धूळ वगैरे असते हे नेहमीचंच रोजचंच असतं. रोज उंबरठा स्वच्छ धुवून घेते आणि त्याला पुसून जे पावलं टाकलेत आणि जो उंबरठा आहे तिथे रोज मी हळदी कुंकू वाहत असते, पूजा करत असते. पण आज अमावस्या असल्या कारणाने हळदीचं लेपन करणार आहे. उंबरठा हा नेहमी लाकडाचाच असावा असं म्हणतात आणि असं आहे की उंबरठा नेहमी लाकडाचाच असावा. पण माझा हा उंबरठा हा दगडाचा आहे, मार्बलचा आहे. तर तो मला चेंज करायचा आहे. पण माहीत नाही आता तो कधी होईल. पण जो आहे मी त्याचीही पूजा करत असते. लाकडाचा उंबरठा चांगला असतो, पण इथं माझा मार्बलचा आहे तर मी त्याचीही पूजा तशीच करत असते. ते जे मिश्रण केलं होतं हळदीचं त्याचं लेपन मी करून घेतलं. आधी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं आणि मग पुसून घेतलं. त्यावर हळदीचं लेपन केलं आणि जे पावलं आहेत यावर स्वस्तिकही पाडतात. पण मी स्वस्तिक पाडलं नाहीये. कारण काय होतं रोवणीत आहे जो आज बाहेर सारखा करत असतो आणि अचानक त्या उंबरठ्यावर पाय दिला जातो. तर त्या स्वस्तिकवर मध्येच जर स्वस्तिक काढलं तर त्यावर पाय नको जायला म्हणून मग मी काय स्वस्तिक वगैरे काढत नाही. फक्त लेपन करून जे पावलं आहेत आजूबाजूला त्याच्यामध्ये स्वस्तिक आहे त्याचीच आपण पूजा करून घ्यायची आणि बाहेर वेलही करतात रांगोळीचा. उंबरठ्याबाहेर रांगोळीही टाकता येते छान, पण ती पुसली जाते थोड्या वेळाने म्हणून मग मी ती रांगोळीने साईडला नेहमी मी असे लाल पावलं काढत असते. तर तेच पावलं मी नेहमी काढते आणि त्याचीही हळदी कुंकू आणि अक्षदा वाहून पूजा करून घ्यायची. त्यानंतर इथली पूजा झाली की मी दिवा लावते. तुपाचा दिवा हा नेहमी लावत असते. ही सवय मला माझ्या सासूबाईंनी लावली आहे. त्या नेहमी रोज सकाळी आधी मी फार एवढं करायची नाही, पण त्यांनी मला शिकवलं, की रोज सकाळी उठल्यावर अंघोळ झाली, की उंबरठ्याची पूजा ही झाली पाहिजे. तुळशीला पाणी घालायचं, तुळशीची पूजा झाली पाहिजे. सूर्याची पूजा त्या नेहमी करत असतात. सूर्याची पूजा, तुळशीची आणि उंबरठ्याची पूजा त्या नेहमी करत असतात आणि तीच सवय त्यांच्याकडनं मलाही लागली आहे. तर मीही त्यांचं बघूनच करत असते. हळदीचं जे लेपन असतं ते अमावस्याला, पौर्णिमेला आणि गुरुवारच्या दिवशीही करत असतात. पण मी दर गुरुवारी शक्यतो जमत नाही, होत नाही. तर मी अमावस्या आणि पौर्णिमा हे पूजा करत असते नेहमी हळदीचं लेपन करण्याची. आणि रांगोळी ही माझ्या दारासमोर नेहमीच असते. मी नेहमी दारासमोर रांगोळी ही काढत असते. वेगळ्या-वेगळ्या पद्धतीने ठिपक्यांची काढली, देवाची काढली किंवा फुलांचीही काढते. असं नाही की देवाचीच रांगोळी दारासमोर काढली पाहिजे. फुलांचीही रांगोळी मी काढत असते. तर इथे मी रांगोळी काढून घेतली आणि रांगोळी ही पांढऱ्या रांगोळीने काढली तर त्यावर हळदी-कुंकू नेहमी व्हायचं. नुसती पांढरी रांगोळी राहू देऊ नये असं म्हणतात. आणि त्यानंतर माझी उंबरठ्याची पूजा झाली होती. सुरुवातीला मी नेहमी पूजा जेव्हा करतो, तेव्हा आधी देवाला दिवा आणि अगरबत्ती मी लावत असते. म्हणजे पूजा झाली नाही झाली चालेल, पण आधी अगरबत्ती आणि दिवा लावून घ्यायचा. त्यानंतर उंबरठ्याची पूजा, तुळशीची पूजा ही करून घ्यायची. इथं काय होतं मागच्या साईडनं खूप धूळ येते म्हणून मग आजूबाजूने मी पूर्ण ती कुंडी धुवून घेते आणि त्यानंतर तिथं पाणी वाहते आणि तुळशीलाही तुपाचाच दिवा लावते. दाराला, तुळशीला आणि देवाला आरती करतानाचा पण तुपाचाच दिवा असतो. जेव्हा समई लावते तोच मी तिळाचं जे तेल असते त्याने दिवा लावत असते. तर इथं अशी मी संपूर्ण ही पूजा केलेली आहे.
हळदीचं लेपन केल्याने ना घरात समृद्धी येते, नकारात्मकता जी असते ती येत नाही, सकारात्मकता येते आणि आपल्याला माहीत नसतं की आपल्या घरात कोणता व्यक्ती कोणत्या हेतूने आपल्या घरात येतोय. तर उंबरठ्याची जर अशा पद्धतीने पूजा केली तर मग निगेटिव्हिटी येत नाही घरामध्ये, सकारात्मकताच येते. कोणाच्या मनात जर वाईट विचार असले तर ते आपल्याला लागत नाही. त्यामुळे हे असं हळदीचं लेपन आणि अशी पूजा केली पाहिजे. तर अशा पद्धतीने मी हळदीचं लेपन करून घेतलंय आणि संपूर्ण देव स्वच्छ करून, देवघर पुसून देवघराची आणि देवांची संपूर्ण पूजा करून घेतली आहे. आजची पूजा करून झालेली आहे आणि मी दर अमावास्येला ही अशीच पूजा करत असते. आज तुमच्याबरोबर शेअर केली की मी कशा पद्धतीने अमावास्येची पूजा ही करत असते. आणि आजचं वातावरण ना खूप खूप मस्त वाटतंय आज, म्हणजे बऱ्याच दिवसांनी आज असं वातावरण आहे. नाहीतर मागचा पूर्ण आठवडा हा पावसामुळे वैताग आला होता, बरीच कामं होती, काही होत नव्हतं. पण आजचं वातावरण खूप छान आहे. थोड्या वेळापूर्वी ऊन पण होतं, पण आता ऊन गायब झालंय. पाऊस यायला नको आज तरी पाऊस यायला नको, असंच वातावरण असलं तरी चालेल, ऊन पडलं नाही तरी चालेल, पण वातावरण आज असंच असायला पाहिजे. हवा पण खूप छान आहे. बघू किती वेळ असं राहतंय. इथे मी स्वयंपाक करत होते, दुधी भोपळ्याची भाजी करत होते. मैत्रिणीने गावाकडनं आणला होता, तर तिनं तो पाठवला होता. तर याची मला खरं त्याचे थालीपीठ करायचे होते, पण भाजी नव्हती, पावसामुळे बाहेर गेले नाही तर भाजी नव्हती, तर मग दुधी भोपळ्याचीच भाजी करत होते. रोणी तिथं त्याला अभ्यास त्याचा झालेला होता, त्याला मित्रांकडे जायचं होतं, पण एवढ्या सकाळी सकाळी मित्रांकडे नको जायला म्हणून मी त्याला नाही म्हणत होती, पण त्याचं सारखं चालू होतं मी जातो जातो. दुधी भोपळ्याची भाजी फार तर खूप कमी लोकांना आवडते, पण आमच्या इथं आम्हाला तिघांना दुधी भोपळ्याची भाजी आवडते आणि आम्ही आवडीनं खात असतो. सकाळी सकाळी खूप छान ऊन पडलं होतं बाहेर, म्हणजे बऱ्याच 10-12 दिवसांनी बाहेर ऊन होतं. सकाळी छान ऊन पडलं होतं. थोड्या वेळाने ऊन गायब झालं, पण वातावरण छान होतं, हवेशीर होतं, मोकळं वाटत होतं, म्हणजे पाऊस येणार नाही असं वातावरण होतं. तर मग जेवणं वगैरे झाली आणि त्यानंतर ठरवलं, मिस्टरांना सुट्टी होती सोमवारचा. त्यांना UK हॉलिडे असल्या कारणाने सोमवारी त्यांना सुट्टी होती. तर मग आम्ही ठरवलं की कुठेतरी बाहेर जावं. मागच्या वेळेला आम्ही सिंहगडला गेलो होतो, पण पावसामुळे आणि वातावरणामुळे, ट्रॅफिकमुळे काही मजाच करता आली नाही. फक्त असंच फिरून परत आलो होतो घरी. मग रोणीतला असं पप्पा कुठेतरी चला छान टेकडीवरच जायचं होतं त्याला. तर मग आम्ही ठरवलं भुलेश्वर मंदिरात जायचं, कारण भुलेश्वर मंदिर हे टेकडीवरच आहे आणि खूप छान मंदिर आहे. आम्ही 2-3 वेळा जाऊन आलोय, पण आता सुट्टी होती आणि वातावरणही छान होतं, तर मग ठरवलं की आपण भुलेश्वर मंदिरातच जाऊया. मग आम्ही भुलेश्वर मंदिराला जाण्यासाठी निघालो होतो आणि वातावरण खूप छान होतं. ऊन नव्हतं अजिबात. ऊन नव्हतं आणि पावसाचं वातावरणही कुठे दिसत नव्हतं आणि रस्त्याने जाताना ना खूप नर्सरी दिसत होत्या. असं वाटत होतं की थांबून तिथं 1-2 रोपं घ्यावी, पण आम्ही थांबलो नाही, कारण पुढे उशीर होईल. कारण जेवण करून सकाळी सगळं आवरून निघायला आम्हाला उशीर झालेला होता. आमच्या घरापासून फार काही जास्त लांब नाहीये. 1 तास लागतो साधारण तिथं जायला. म्हणून मग आम्ही कुठेही न थांबता निघालो होतो आणि रस्त्यामध्ये ना काही ठिकाणी म्हणजे 1 किलोमीटर अंतरात पाऊस पडलेला होता. तर त्याच्या पुढच्याच 1 किलोमीटर नंतर अजिबात पाऊस नव्हता. तर असं अधून-मधून आहे ना कुठेतरी ओलं, कुठेतरी कोरडं असं वातावरण होतं. आणि हे जे भुलेश्वर मंदिर आहे ते महादेवाचं मंदिर आहे आणि खूप छान तिथं सजावट केलेली असते. मी आधी 2-3 वेळा जाऊन आली आहे, त्यामुळे मला तिथलं वातावरणही खूप छान आहे. कारण ते मंदिर वरती टेकडीवर असल्या कारणाने वरतून खूप छान वाटतं तिथे खाली बघायला.
गाडीत जसा बसल्या-बसल्या त्याला झोप आली आणि तो झोपला होता आणि जसं मंदिर येणार तसा तो झोपेतनं उठला होता. मग मी त्याला इथं तेच विचारत होते, की "तुला आज असं झोप कशी काय लागली?" कारण तो नेहमी गाडीत बसला, की गप्पा मारत असतो किंवा मोबाईल बघत असतो बाहेरचं असं. तो झोपणं फार कमी आहे त्याचं. तो गाडीत बसल्यावर अजिबात झोपत नाही. पण त्याला आज झोप आली होती. आणि आधी ज्यावेळेला आम्ही भुलेश्वर मंदिरात आलो होतो, तेव्हा रस्त्याचं काम चालू होतं. तेव्हा रस्ते इतके छान नव्हते. हा जो घाट दिसतोय तो असा अजिबात नव्हता, कच्चा रस्ता होता. पण आता यावेळेला जेव्हा गेलो तेव्हा रस्ता एकदम छान होता. पूर्ण डांबरीकरण त्यांनी केलेलं होतं इथे. आधी गाडी ना खालीच लावावी लागायची. जो सिमेंटचा रस्ता होता तो आधी नव्हता. तिथलं काम त्यावेळेला सुरू होतं जेव्हा आम्ही मागच्या वेळेला आलो होतो तेव्हा. तर खाली जिथं सिमेंटचा रस्ता संपतो तिथं आम्हाला गाडी पार्क करावी लागली होती आणि जो कच्चा रस्ता आहे म्हणजे खालून मंदिरापर्यंत स्टेअरकेस आहेत म्हणजे जिना आहे. तर तिथून पायऱ्यांनी यावं लागायचं. पायऱ्या आहेत तर त्या पायऱ्यांनी वर यायचं. पण यावेळेला असं नव्हतं. सिमेंटचा रस्ता तयार केल्यामुळे डायरेक्ट गाडी मंदिराजवळच येते. आणि आम्ही गाडीत जोपर्यंत आलो तोपर्यंत अजिबात पाऊस नव्हता. पूर्ण गाडी पार्क केली तोपर्यंत पाऊस नव्हता आणि जेव्हा गाडीतनं उतरायला लागलो तर पाऊस अचानक सुरू झाला. फार जोराचा नव्हता. एकदम बारीक कुठं-कुठं येत होता. पण जी छत्री आम्ही मागच्या वेळेला सिंहगडला गेलो होतो तर ती आम्ही गाडीतच ठेवली. तिथं तर ती छत्री आम्हाला इथं उपयोगात आली. म्हणजे फार जोराचा नव्हता पण तरी आम्ही ती छत्री सोबत ठेवली होती. आणि आता इथे आलोय आम्ही मंदिरात दर्शन घ्यायला चाललोय. हे पूर्ण मंदिर दगडामध्ये आहे आणि मंदिराला बाहेरून पूर्णपणे कोरीव काम केलेलं आहे. खूप छान आहे. पण जे कोरीव काम केलंय ते पूर्णपणे असं खंडित झाल्यासारखं आहे. म्हणजे जे कोरीव मूर्त्या आहेत त्यांना पूर्ण असं खंडित झालेलं आहे. हात नाहीये, पाय नाहीये, असं सगळं खराब झालंय तिथे. मंदिर खूप छान आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात म्हणजे जेव्हा आपण एंट्री करतो तिथे जो नंदी आहे तोही खूप छान आहे. खूप दगडामध्ये कोरलेला खूप मोठा नंदी आहे. खूप मस्त
आहे ते पण. इथे थोडीफार गर्दी तुम्हाला दिसत असेल, पण खरं इतर वेळेला जर शनिवार, रविवार आलं मंदिरात, तर गर्दी असते. कारण सुट्टी असते प्रत्येकाला, तर सगळेच बाहेर निघालेले असतात. इथे सोमवार होता, ऑड डे होता, पण तरीही इथे मंदिरात गर्दी होती. म्हणजे एवढी नव्हती जेवढी शनिवार, रविवार असते. पण इतर वेळापेक्षा इथं आज गर्दी होती आणि पावसामुळे बाहेर खूप जोराचा पाऊस सुरू झालेला होता आणि त्या पावसामुळे बाहेर जेवढेही लोक होते ते सगळे मंदिरात आत आलेले होते. त्यामुळे पण इथे खूप गर्दी झाली होती आणि दर्शन आमचं खूप छान झालं होतं. महादेवाचं जी पिंड होती खूप छान त्याला फुलांनी पूर्ण सजवलेलं होतं आणि असं वाटत होतं की तिथे बघतच राहावं एकसारखं, अजिबात तिथून हलायला नको. पण गर्दी असल्या कारणाने फार वेळ काय तिथं उभं राहू दिलं नाही. त्यानंतर आम्ही बाहेर येऊन तिथं 2 मिनिटं बसलोही होतो आणि इथे प्रदक्षिणा घालताना बघितलं तर खूप जोराचा पाऊस बाहेर सुरू झालेला होता. आणि इथं रोहितला फार मजा येत होती कारण पावसामध्ये त्याला ओलं व्हायला खूप आवडत होतं. काय भारी आहे. विठ्ठल रुक्माई.
लाईट ब्लिंक मस्त वाटतंय ना. खाली बघा पाणी. हा ना. सोडा. मंदिर पूर्ण असं धुतलं जात इथून. काय आहे बघू. ओ पूर्ण आत येतंय पाणी. रोणी तुला काय मजा येते उन्हाळ्याला. बरं झालं आत आल्यावरच पाऊस सुरू झाला. नाही झालाय. जेव्हा आलो तेव्हा खूप होता, आता कमी झालाय. गर्दी गेली आतमध्ये ना. मग पावसामुळे सगळे लोक आत येतील. कसलं धुकं आहे ना. काहीच दिसत नाही डायरेक्ट. पाऊस कमी झालाय फार. पाऊस कमी आहे, धुकं आहे. हे धुकं काल पण होतं. हो ना. धुकं पण पूर्ण म्हणजे हळूहळू धुकं चाललंय. बघा थोड्या वेळापूर्वी इथं केवढं धुकं होतं आणि सगळं मोकळं झालंय आता. पण धुकं गेलंय बघा ना आता. असं काय. दर्शन झालंय, खूप छान झालंय. आज सोमवार होता आणि सोमवारचं दर्शन मस्त झालंय. पाऊसही आला होता. रोणी कसं वाटलं. है ना. सिंहगडपेक्षा छान वाटलं. सिंहगडपेक्षाही छान वाटलं. आपण सिंहगडला गेलोच कुठं ना. अरे पण मागच्या वेळेस गेलेलो ना. पण आता छान होतं ना. ती छत्री दे इकडं. नाही नको. वीज कट पडली. हे बघा वीज. कसला आवाज आला विजेचा. अर्धा किलो द्या पेरू. सगळ्यांना लावून द्या.
लगेच खायचं आहे, गाडीत बसून खाल्ला असता ना. कसा आहे? छान आहे. रात्री वाढला पाऊस, रात्रीला भरपूर झाला. त्याच्या उघडला होता सकाळी, आता झाला. मंदिर किती वाजता बंद करून देता मग? मंदिर चलायचं आपण. रोणू चलायचं. कसं वाटलं तुला? छान. त्यांनी उतार केलाय पण फार रिस्की केलाय ना, म्हणजे एकदम खूप मोठा उतार केलाय. एवढा नव्हता द्यायला पाहिजे. म्हणजे जर एकाच रस्त्याने दोघी गाड्या येत आहेत तर काय होईल, त्याचं ट्रॅफिक जाम झाली कठीण होईल. एखाद्याला फार कठीण होईल. तुला जण खाली इकडनं लेफ्ट साईड, इकडनं जेजुरी आणि सासवड दाखवतोय. रस्ता कुठे इकडनं जायला आहे का? काय झालं. छान आहे. गेलो तेव्हा काहीच नव्हतं. आता बघा पाऊस पडला तर किती छान. इकडच्या साईड ना, खूप इकडच्या साईडला अजून पाऊस चालू आहे ना. सकाळी मस्त ऊन होतं, नंतर पाऊस आला, परत ऊन होतं. हे बघा किती कोसळलंय वरून खाली. तेव्हा पावसाळा असतो तेव्हा पाऊस नाही येत. ते तसंच आहे बेटा. उन्हाळ्यात येतो पाऊस, हिवाळ्यात येतो पाऊस. हिवाळ्यात कुठे येतो? मग हिवाळ्यात पण येतो ना. एकच दिवस आलेला. पाणी कसं वाहतंय दिस व्यवस्थित बघा. उतार आहे ना, म्हणून ते तसं पाणी वाहतंय. आपल्याला असं वाटलं की इकडे पाऊस नसेल, पण इकडे पण पाऊस आहे. पाऊस केवढं पाणी ससलंय रोणी तिथं बघ. पप्पा एकदा जोरात चालव थोडं. आजूबाजूला टू व्हीलर वाले बी असतात बेटा, आपण मग त्यांना त्रास होतो ना. मग आणि अशा प्रकारे आज आमचं भुलेश्वरची ट्रिप झाली होती. खूप छान वाटलं. तिथे पाऊस होता, धुकंही होतं आणि आजूबाजूला ना खूप छान वाटत होतं. थंड वातावरण होतं. जोपर्यंत आम्ही आत मंदिरात होतो तोपर्यंत बाहेर पाऊस चालू होता आणि बाहेर आल्यावर पूर्ण पाऊस बंद झाला होता. त्यामुळे तिथेही थोडा वेळ आम्हाला थांबता आलं. सिंहगडला जे जायचं राहिलं होतं ते इथे पूर्ण झालं. म्हणजे इथं छान वाटलं आम्हाला जाऊन. सो अशा पद्धतीने आजची ट्रिप आमची पूर्ण झाली आहे. सो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.